फलंदाज तयार होतो बॉलिंग मार्क वरती. आता मात्र फुलटा चेंडू होता, त्याला दिशा दिली, सरळ फटका होतो व्यासपीठाच्या दिशेने विद्युत कार्पेट. 4 धावा. हा मात्र चांगला चेंडू ठोठावला ऑन साईडला, चेंडू इन द गॅप, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. मित्रांनो मिळालेल्या संधीचा जो सोडा उचलतो तोच नक्कीच एका पटलावरती आपलं नाव देखील कोरताना आपण पाहत असतो. या ठिकाणी मागच्या चेंडूवरती संधी मिळाली आणि मात्र चांगला फटका, देखना स्ट्रोक, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीजे श्रेयश आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती चांगला फटका मारला ऑफ साईडला. 1 धाव पूर्ण होते आणि थोडंसं गच्चाल क्षेत्ररक्षण होते आणि हा चौकार. डीजे चांगली गोलंदाजी करतोय तो श्रेयश. हा गोलंदाज आखोटाप्याचा चेंडू होता, कच्चाल क्षेत्ररक्षण झाले आणि हा चौकार मिळतोय. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 36 धावा. छदाव यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेला सामना. काय फलंदाजी केली, ऑफ साईडला मारलेला फटका आहे, पुन्हा एकदा येतोय एक ब्रँडेड चौकार. 4 विकेट मारा. आणि मात्र खोलवर टाकलेला चेंडू थोडासा चेंडू फिरला जातोय, चेंडू खाली चुका केल्या जात आहे. स्वप्नील पवारच्या पायाच्या मधून चेंडू जातो विथ कार्पेट बाउंड्री लाईन. ब्रेक असो किंवा ऑफ ब्रेक असतो, चांगल्या प्रकारचे फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम करतो तो संजय गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती मला वाटतं तिथे झेल होता, क्षेत्ररक्षक मोठी फार चुकी झाली. लॉंगअपच्या दिशेने गेलेला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. निर्णय घेतला. सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांना शुभेच्छा देवा. स्ट्रायकर फलंदाज रोहन याने पहिला चेंडूवरती नावारूपाला साजेशी खेळी करून 4 धावेने संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा केला. आपल्याला पाहायला मिळाला रोहन ब्रँडेड चौकार देखील चौकाराने स्वागत केलं जात आहे. 4 धावा. या ठिकाणी गोलंदाजीवरती जर आपण पाहिलं तर गोलंदाज तो रोहन याचा मारा. आपटून टाकला चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. येतोय दुसरा चौकार. याला बघायचं आहे काय करतोय, कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आपटून टाकलेला चेंडू आहे, चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय रोहन ब्रँडेड षटकार. षटकाराने थांबावा लागेल. पुन्हा एकदा आपटून टाकला चेंडू भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये, चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. धावा येत आहेत 4 धावेने संघ धावसंख्या. यावेळी मात्र चांगला चेंडू कट केला ऑफ साईडला, वन बाउन्स सीमारेखा पार. येतोय रोहनच्या बॅट मधून. आणि नक्कीच मी म्हटलं होतं की शांत बसणे हा रोहनचा स्वभाव बिलकुल नाही आणि त्याने बरोबर त्यांनी पाहिलंय की कुठेच गॅप मिळतोय आणि हा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि मला वाटतं हा थोडासा उलटा होऊन चेंडू मला वाटतं बाउंड्री सीमारेषे पार जातोय. हा चौकार. आणि सूरज रोहनने आज या चौकाराच्या रेसमध्ये आणि साखर जांभुळी संघ हा जिंकलेला. साखर जांभुळीचा संघ तर दुसऱ्या बाजूला स्वरिकता डोळून काढलेला चेंडू आहे, चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येतात 4 धावेने सगळे धावसंख्येत भर पडते. संघ धावसंख्येत आपण कव्हरेजला बघावं लागेल, थोडी वाट पाहावी लागेल. रोहन याची बॅट चमकताना काही आपण पाहत नाही. एक मोठा प्रहार केलाय आणि चेंडू उडालाय सीमारेषा पार. येतोय खणखणी दणदणीत. बघावं लागेल. सूरज फुलटॉस लाईनचा चेंडू फालटा उचलला, चेंडू उडालाय सीमारेषा पार. येतोय रोहन बांडे षटकार. षटकाराने शेवटच्या चेंडू लवेश जाधव यांच्याकडून वैभव आणि नागेश सुंदर असा लेगच्या तटवलेला चेंडू, सुंदर षटकार. त्या फेरीतील सर्व
सामने हे 3 षटकांचे राहतील. ओके. यापुढे पुन्हा एकदा औपचारिक दिशेने तटवलेला चेंडू, सुंदर असा, पाहूया किती धावा मिळत आहेत. एक सुंदर असा चौकार पाहायला मिळतोय आणि या दिवसातील माफ करा, दुसरा अर्धशतक पाहायला मिळत आहे वैभव यांच्या स्वरूपात. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू, पाहूया, हा मात्र सुंदर असा सुरेख असा षटकार पाहायला मिळतोय आणि हा मात्र स्पर्धेतील सर्वोच्च खेळी चांगल्या पद्धतीने पार होऊ शकतात पुढचा चेंडू. यावेळेला सुद्धा चांगला मारला आहे, छोटे पुढे पडला, मला वाटतं 2-3 फूट पुढे पडला आणि त्या पद्धतीने चेंडू फिल्डरला मिस करून कोणता संघ करणार आहे. फुलटा चेंडूला समाचार घेतला, उडाया है गजब का हिट, बॉल जाएगा सीमा रेखा पार, आएगा सिक्सर. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवरती प्रहार केला, चेंडू भिरकावून सीमा रेखा पार, 6 धावा मिळू शकतोय. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय विरुद्ध कार्पेट, सीमा रेखा पार, होतात 4 धावा. यावेळी मात्र मोठा फटका येतोय, पुन्हा एकदा वैभवच्या बॅटमधून षटकार.